यंदा सार्वजनिक गणेशोत्सवात साकारणार आगळावेगळा ठाणे बदलते देखावा. स्वातंत्र्यवीर सावरकर नगरातील सार्वजनिक उत्सव मंडळाचा उपक्रम. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिप्रेत असणारं ठाणे बदलतंय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून खोबरी पाचपाकाडी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर नगरातील सार्वजनिक उत्सव मंडळानं आपल्या 54व्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त ठाणे बदलतंय या विषयावर आगळा वेगळा देखावा साकारलाय. शिवसेना गटनेते व माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी आयोजित केलेला ठाणे बदलतंय या वर्षभर चालणाऱ्या ठाणे बदलते प्रचार प्रसार उपक्रमाची सुरुवात शनिवार 7 सप्टेंबर ते मंगळवार 17 सप्टेंबर या कालावधीत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पद्धतीनं देखाव्यानं होणार आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठाणे नगरातील ठाणेकर हे उत्सवप्रिय, शांतताप्रेमी, संयमी, आनंदी, हौशी आणि स्वभावाचे आहेत. शहराच्या भौगोलिक आणि वैचारिक विकासात त्यांचा वाटा मोलाचा आहे. ठाण्याची नव्या युगाकडे होणारी प्रगतिशील वाटचाल, जागतिक पातळीवर सुरू असणाऱ्या विकास कार्यात आपल्या ठाणे शहराचा सहभाग, सर्वांगीण स्वरूपाची उच्च मूल्ये या देखाव्यात दिसणार आहे. आता तर ठाणे हे स्थानक एक गजबजलेलं रिअल इस्टेट हॉटस्पॉट म्हणून उदयास येत आहे. येत्या काळात सर्व पातळीवर बदलणाऱ्या ठाण्याचा वेध घेतला जातोय. या बदलांना नेमकेपणानं टिपण्यासाठी दिलीप बारटक्के यांनी गणेशोत्सवात देखाव्याचं समयोचित आयोजन केलं आहे. या संदर्भात आज पत्रकार परिषद पार पडले. यावेळी शिवसेना गटनेते व माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी सविस्तर माहिती दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर नगर सार्वजनिक उत्सव मंडळ या मंडळाला 54 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या मंडळाचा ठाणे शहराला चांगला परिचय आहे. कारण या उत्सव मंडळाच्या काळामध्ये धार्मिक कार्य करत असताना विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि आरोग्यदायी असे वेगवेगळे उपक्रम या मंडळाच्या माध्यमातून गेली 54 वर्ष उपक्रम होत आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अपेक्षित असं ठाणं व्हावं, त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या मेहनतीतून, त्यांच्या कर्तृत्वातून येत्या काही वर्षामध्ये जे विविध उपक्रम सुरू आहेत त्याचा लाभ ठाणेकरांना होणार आहे. ठाण्यामध्ये राहण्यासाठी एक ठाणे शहर पसंतीचं शहर म्हणून काही सर्वेक्षणामध्ये लक्षात आलेलं आहे आणि त्या दृष्टीने ठाण्याची लोकसंख्या प्रचंड वाढत आहे. त्यांच्या समस्या आहेत. त्या दृष्टीने आत्ता नियोजन करून मुख्यमंत्री ठाण्याचे झाले किंवा ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा सूत्र हातात घेतली एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यानंतर शहराबद्दल जी असलेली आपुलकी, प्रेम, जिल्ह्याबद्दल लोकांची अपेक्षा त्या पूर्ण करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. तर त्या दृष्टीने मोठमोठे प्रोजेक्ट चालू आहेत. आरोग्याच्या दृष्टीने काही योजना चालू आहेत. समाजातील विविध घटकांसाठी योजना सुरू आहेत आणि सर्वांपर्यंत हे सरकार पोचण्याचं काम करत आहे. त्यांना लाभ देण्याचं काम करत आहे. त्यांना लाभार्थी करून घेण्याचं काम करत आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. म्हणून आम्ही ह्या वर्षी मंडळाने निर्णय घेतला की ठाणे बदलतंय ही प्रक्रिया सतत चालू होणार आहे आणि म्हणून ह्या गणेशोत्सवापासून आपण सर्व आम्ही मंडळी येत्या संपूर्ण 2-3-4 महिन्यामध्ये हा उपक्रम सुरू ठेवणार आहोत आणि त्याची जनजागृती, त्याचा प्रचार प्रसार आम्ही लोकांपर्यंत करणार आहोत. आणि नक्कीच आहे की आम्हाला एक मंडळाला अभिमान आहे की आम्ही असे गेले जे काही उपक्रम घेतलेले आहेत त्यापैकी हा एक उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये हा उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर, शिवसेना गटनेते म्हणून शहरामध्ये काम केलेलं आहे. आज आपल्याच मतदारसंघामध्ये उपक्रम आयोजित केला
झालाय, काय भावना आहे? हा जेव्हा मंडळाने हा विषय जेव्हा निवडला ठाणे बदलतंय, तर त्यामुळे साहजिक आहे कार्यकर्त्यांमध्ये नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे की काय बदलतंय. त्यानुसार आम्ही संपूर्ण जी माहिती आहे, जे बदल सुरू आहे किंवा जे विकास कामं सुरू आहेत ते सर्व पोहोचवण्यासाठी हा उपक्रम आपण घेतोय. त्यामुळे मला या सावरकर नगरचा महाराजा या मंडळाची ओळख आहे महाराजा म्हणून, आणि मंडळाबद्दल सांगायला मला अभिमान वाटतोय की वागळे इस्टेट भागात या मंडळाचं एक नाव आहे. सामाजिक उपक्रम राबवणारं हे मंडळ आणि समाजाचं हित काय आहे हे लक्षात घेऊन आम्ही ह्या 11 दिवसामध्ये आरोग्य शिबिर असेल, शासनाचं शिबिर असेल किंवा रक्तदान शिबिर असेल, या आरोग्यविषयक आम्ही गोष्टी ह्या 11 दिवसात राबवतो आणि बेरोजगारांसाठी रोजगार मेळावा पण या ठिकाणी आम्ही आयोजित करतो. समाजाला जे उपयोगी पडणारी अशा गोष्टी आम्ही मुलांसाठी पण असेल की निबंध स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, ह्या स्पर्धा राबवून मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम या मंडळामार्फत आम्ही नेहमी करत असतो. मंडळ धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक असे देखावे करत असतो, पण यंदाचा हा देखावा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून कोपरी पाचपाकडी विधानसभा क्षेत्रामध्ये सावरकर नगरमध्ये करत आहे. आणि खऱ्या अर्थाने आपली व्यावसायिक, सामाजिक सगळी उन्नती झाली, पण विकासात्मक उन्नती व्हावी या दृष्टिकोनातून हा देखावा आम्ही सादर करतो.